नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. घरचा अभ्यास हा माझा यूट्यूब चॅनल आहे. आज आपण इयत्ता 4 मॅथ्स लेट्स आयडेंटिफाय द नंबर हे शिकणार आहोत. खूप जण सेमी इंग्लिश मराठी मीडियमची मुलं आहेत माझी, ती सेमी इंग्लिशमध्ये आहेत, तर त्यांना इंग्लिश बोललेलं सहजासहजी समजत नाही सध्या. तर त्यासाठी मी सध्या हे करत आहे की त्या मराठीमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. सगळं नंबर आहेत ते मी इंग्लिशमध्येच बोलणार आहे, पण त्यांना समजलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आपलं सगळं आकलन झालं पाहिजे, नंतर आपण पुढचं पाऊल उचलू शकतो. जर आपल्याला काही समजलंच नाही तर आपण पुढे काही करू शकत नाही. म्हणून मी थोडं मराठी यात यूज करणार आहे. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की मी तुमच्यासाठी करतो आहे. ज्यांना येतं इंग्लिश चांगलीच गोष्ट आहे, इंग्लिश नंबर आलेच पाहिजे सगळ्यांना. पण जे माझी मुलं आहेत की काय बोलतात त्यांना नीट समजत नाही, त्यांच्यासाठी मी हे करत आहे, मराठीमध्ये बोलत आहे. आता लेट्स आयडेंटिफाय नंबर आपला आजचा चॅप्टरचा टॉपिक आहे. लेट्स आयडेंटिफाय नंबर म्हणजे नंबरची ओळख करून घेऊया. आय हॅव 2 tens, 3 units, 5 hundreds अँड 4000. हू आय ॲम. माझ्याकडे 2 tens आहेत. हू ॲम आय. 4000 म्हणजे पहिला 4 आला, 4000, नंतर आला 500 आला, नंतर आला 2 tens, 3 units. मी आहे कोण? 4523. माझा नंबर काय? 4523. हे दिलेलं आहे 4523. आता ॲज पर प्लेस व्हॅल्यू अरेंज फॉलोज. 4000 आहे, 4500, 2 tens अँड 3 units. याचा सगळ्यांचा प्लस केला काय येईल आपल्याला? 4523. हे नंबर झाले आपले. अ नंबर हू हॅज 2000, 300, 5 units. म्हणजे टेन्सची व्हॅल्यू काय दिलेली नाही, काय दिलेली नसते तेव्हा व्हॅल्यू असते 0. देअर इज नथिंग इन टेन्स प्लेस, सो 0 इज रिटर्न इन दॅट. जेव्हा काही दिलेलं नसेल, कुठल्या युनिटच्या जागी काय नसेल दिलं, 100च्या जागी काय नसेल दिलं, 10च्या जागी काय नसेल दिलं, तेव्हा आपण तिथे त्या प्लेस व्हॅल्यूची व्हॅल्यू काय घेतो? 0 घेतो. तर हा नंबर काय झाला? 2305. आता आपण एक्सपांडेड फॉर्म शिकूया. एक्सपांडेड फॉर्म आपण शिकत आलो 3रीपासून. आता फक्त आपण परत एकदा 1000 ॲड होतं, आपण ते फक्त ॲड करूया. कसं ॲड होतं ते बघूया. चला, लेट्स राईट एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर 7456. तर 7चं आलं 7000, आलं 400चं आलं 400, 5ची व्हॅल्यू आली 10च्या येत आहे म्हणजे 50, 6ची व्हॅल्यू युनिटची आहे 6 युनिट्स. सगळ्यांचं प्लस केलं 7000 प्लस 400 प्लस 5 tens प्लस 6 units. ते केलं 7000 प्लस 400 प्लस 50 प्लस 6. नंबर आला 7456. 7000 प्लस 400 प्लस 510 प्लस 6 units. तर नंबर झाला 7456. हा झाला, याला बोलतो आपण एक्सपांडेड फॉर्म. काय बोलतो? एक्सपांडेड फॉर्म. 1000ची व्हॅल्यू, 100ची व्हॅल्यू, 10ची व्हॅल्यू, युनिट्सची व्हॅल्यू सगळ्यांचा प्लस करून जी व्हॅल्यू बनते त्याला आपण बोलतो एक्सपांडेड फॉर्म. आणि तो नंबर आपण लिहितो 7456. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ 4089 ॲज फॉलोज. आता 4089चं आपण असं लिहिणार आहोत. 4000ची इथं आहे 1000ची जागी आहे 4 म्हणजे 4000. 0 कशाच्या जागी आहे? 100च्या जागी आहे, मग याची व्हॅल्यू आली 0. 8ची व्हॅल्यू कुठे आहे? 10च्या आहे, तर म्हणून याची व्हॅल्यू आली 80. आणि युनिट्स 9 कोणाच्या जागी आहे? युनिट्सच्या जागी आहे, म्हणून आली 9. हा नंबर झाला 4089. कसं लिहिलं आपण? 4000 प्लस 0 प्लस 80 प्लस 9. हा झाला आपला एक्सपांडेड फॉर्म. राईट एक्सपांडेड फॉर्म फॉर 5151. 5151साठी लिहायचं आहे. आता बघूया आपण 5151. मी आता इथं लिहून दाखवतो. 1ची व्हॅल्यू काय? युनिटच्या जागी, मग 1ची व्हॅल्यू आली युनिटच्या जागी. या 5ची व्हॅल्यू आली 10च्या जागी, मग ही आली 50. नंतर या 1ची व्हॅल्यू आली 100च्या जागी, मग याची व्हॅल्यू आली 100. आणि ही व्हॅल्यू आली 5000. 5000ची व्हॅल्यू आली 1000ची जागी म्हणजे 5000. मग आपण सगळ्याचा प्लस केला. 5000 प्लस 100 प्लस 50 प्लस 1 इज इक्वल टू झाला 5151. अशा प्रकारे एक्सपांडेड फॉर्म आहे, ते आपल्याला शिकवायचे येतं. आता लेट्स मेक एज्युकेशनल डिजिट अँड एक्सपांडेड फॉर्म ऑफ फोल्डेड स्ट्रीप. टेक अ पेपर स्ट्रीप, मेक 10 इक्वल पार्ट्स, अलाउ मेकिंग द स्ट्रीप. आपल्याला 10 इक्वल पार्ट बनवायचे आहेत, त्याच्यामध्ये आपण नंबर लिहायचे आहेत आणि नंतर मग ते कसं होतं तयार, नंबर कसं तयार होतं ते सांगितलेलं आहे इथं.
आता इथं आपला नंबर दिला आहे 7859. पहिल्या युनिटची व्हॅल्यू आली 9, नंतर आलं प्लस 10ची व्हॅल्यू आली 5 म्हणजे 50 झाली, प्लस 8ची व्हॅल्यू आली 100ची जागे म्हणून 8 इथं 00 800, प्लस 7ची व्हॅल्यू 1000ची जागे म्हणून 30 आणि 7. हा ना स्ट्रीप कशी झाली, जर आपण नंबर स्ट्रीपला आपण फोल्ड केलं तर कसे 7859 7859 असा नंबर तयार होतो. आता तशा स्ट्रीप आपल्याला या नंबरच्या बनवायच्या आहेत 4835, 1909, 4444, 9162, 6067 हे आपल्याला बनवायचे प्लेस नंबर टाकून. आता आय अंडरस्टँड द इन नंबर 0, 5, 50, 500, 5000. द प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 इज 0 इन एनी नंबर इफ देअर इज अ 0 ॲट एनी प्लेस व्हॅल्यू इज ऑलवेज 0. जर नंबरच्या अगोदर आपण 0 दिला त्याची व्हॅल्यू 0च असते. आता पुढे बघूया, एक्सरसाइज आपण सॉल्व करायला घेऊया. राईट द फॉलोइंग नंबर्स इन एक्सपांडेड फॉर्म. पहिला नंबर आहे 4372. आता 1000ची जागी कोण आहे 4, त्याला आले 3 0. 1000 वर किती शून्य असतात 3 शून्य असतात, प्लस 300 प्लस 72 म्हणजे 70 प्लस 2. हा झाला याचा एक्सपांडेड फॉर्म. सेकंड 8ची व्हॅल्यू आली 1000च्या जागी 8000, प्लस 0च्या जागी म्हणजे 3 0, 100च्या जागी 0 म्हणून, प्लस 90 प्लस 2. आता सेम 5000 प्लस 0च्या जागी 100च्या जागी 0 म्हणून 30, प्लस 10च्या जागी 2 0 आहेत म्हणून 20, प्लस 5. नंतर आहे 5000 प्लस 400 प्लस 54. समजलं. 5च्या जागी 5, 1000च्या जागी म्हणून 5000, 4 100च्या जागी म्हणून 400, 5 10च्या जागी म्हणून 50 आणि 4 युनिटच्या जागी म्हणून 4. सेम 6000 प्लस 600 प्लस 60 प्लस 6. हा झाला आपला एक्सरसाइजमधला पहिला क्वेश्चन सॉल्व. आता क्वेश्चन नंबर 2. राईट द नंबर्स फ्रॉम देअर एक्सपांडेड फॉर्म्स. आता पहिला आहे 4, 1000च्या जागी 4 दिला आहे. 1000वाली संख्या पहिली येईल, नंतर कोण येईल 1000च्या नंतर 100, नंतर येईल 10, नंतर येईल युनिट 1000, 100, 10 युनिट 4593. आता सेकंड येईल 1000, हा आला आपला 1000, 6000 6. 100ची जागी कोण आहे का, कोणी नाही, कोण नसेल तर आपण काय घेतो 0. नंतर आहे 10च्या जागी 80 म्हणजे त्याला 8 आणि युनिटच्या जागी आहे 4, 6084. नंतर आहे 1000 म्हणजे 8, नंतर 100च्या जागी 600 म्हणून 6, 10च्या जागी कोण नाही म्हणून 0 आणि युनिटच्या जागी 2 आहे म्हणून 2, 8602. नंतर आहे 4444. हे मी डायरेक्ट लिहिलं आहे, तुम्हाला समजून घ्यायचं आहे. 1000च्या जागी 4, 100च्या जागी 400, 10च्या जागी 40 आणि 4 म्हणून 4444. 9 7 6 5 9765. एकदम सिंपल आहे. 6300, 0च्या जागी 0, 4 युनिट 6304. आता पुढे बघूया 5000, 500. आता इथं उलटं दिलं आहे, इथं जरा डोकं चालवायचं. पहिला कोण येतो 1000 म्हणून 1000वाला आपण घेतला पहिला, नंतर कोण येतो 100वाला, नंतर घेतला 100वाला, नंतर येतो 10वाला, नंतर येतो युनिटवाला. युनिटवाला काय 0. पहिला काय येतो 1000, नंतर कोण येतो 100, नंतर कोण येतो 10, नंतर कोण येतो युनिट 4530. सेम इथं मग उलटा दिला आहे. पहिला कोण येतो 1000, नंतर कोण येतो 100, नंतर कोण येतो 10, नंतर कोण येतो युनिट 8075.
नंतर येतं 5 युनिट. सेम उलटं सुलटं दिलं आहे. दिमाग चालवायचं आपला, डोकं चालवायचं जरा काय होतं आहे. पहिला येतो 5000, नंतर येतो 500, नंतर येतो 510, नंतर येतो 5 युनिट 5555. आता क्वेश्चन नंबर 4. राईट द प्लेस व्हॅल्यू फॉर द अंडरलाईन डिजिट गिवन नंबर. आता अंडरलाईनमध्ये जो नंबर दिला, असा नंबर दिला असेल 3 4 5 6, इथं दिलं असेल याची प्लेस व्हॅल्यू लिहायची आपल्याला. आता याची प्लेस व्हॅल्यू किती आहे, युनिट म्हणजे फक्त 6 येईल याची. आता मी दिला याची. आता पहिला समज देऊया 2344. याच्या खाली अंडरलाईन आहे म्हणजे 2ची प्लेस व्हॅल्यू किती येईल, 2000 जागे म्हणून 2000 झालं. सेम 7च्या इथं आहे, 100च्या जागे 7 म्हणून 700. एकदम इझी, काही हळी नाही आपल्याला, एकदम हळूहळू करायचं आहे, काही गडबड करायची नाही, काही चुकीचा. 1 कुठं आहे, 100च्या जागे म्हणून 100. इथे 0 10च्या जागे म्हणून 00. नंतर आहे 9392, मग 9ची व्हॅल्यू किती आहे, 10च्या जागे म्हणून 90. आता 5 कशा जागे, 10च्या जागे म्हणून 54 म्हणून याची व्हॅल्यू आली 50. एकदम सिम्पल. आता रिव्हिजन करायचे, काय आठवतं आहे तुम्हाला बघाया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. नंबर बिफोर नंबर, नंबर आफ्टर. एका नंबरच्या अगोदरचा नंबर आणि त्या नंबरच्या नंतरचा नंबर हे घ्यायचं आहे. बिफोर म्हणजे अगोदर, आफ्टर म्हणजे नंतर. 500च्या अगोदर काय येतं, 499 आणि 500च्या नंतर येतं 501. 3083, मग अगोदर येईल 3082, 3080, नंतर येईल 3084. 5700, मग याच्या अगोदर येईल 5699 आणि याच्यानंतर येईल 5701. 6789, मग याच्या अगोदर येईल 6788 म्हणजे 6788 आणि याच्यानंतर येईल 6790 नंबर. याच्या जागी येईल 1000च्या अगोदर कोण येईल, 999 999 आणि 1000च्या नंतर पहिला नंबर काय येईल 1001. इथं आला 2071, मग याच्या अगोदर येईल 2070 आणि इथं 2071, त्याच्यानंतर येईल 2072. एकदम सिम्पल आहे. नंतर येईल 7304, मग अगोदर येईल 7303 म्हणजे 7303 आणि याच्यानंतर येईल 7305 म्हणजे 7500. तर याच्या अगोदर येईल 4099 आणि याच्यानंतर येईल 7501. आता खूप जणांचा इथे गॅम्बल होईल की काय करायचं काय नाही. मग आपल्याला असा नंबर शोधायचा 3556. फ्रॉम द फॉलोइंग नंबर्स सर्कल द नंबर्स बिटवीन 3556 म्हणजे 3556 अँड 4556. या दोघांच्या मध्ये येणाऱ्या नंबरला आपल्याला सर्कल करायचा आहे. म्हणजे आपण जो नंबर घेऊ तो हा नंबर आहे 3556 याच्या मोठा पाहिजे आणि 4556 याच्या छोटा पाहिजे. मग पहिला नंबर 3655 या नंबरचा मोठा आहे का, 3655 हा नंबर मोठा आहे का याच्या, तर आहे म्हणून हा आहे. नंतर 3535 हा याच्या नंबरचा मोठा आहे का, तर नाही, मग हा नाही. नंतर 4356 हा 4556च्या छोटा आहे का, म्हणजे आता या नंबरचा 3 असेल तेव्हा 3च्या जवळचा बघायचा 1000च्या आणि 4 असेल तर 4000च्या जवळचा बघायचा. ममग 4556च्या हा छोटा आहे म्हणजे हा पण येईल. नंतर 4655 तर हा नाही येणार. 3565 तर हा येईल. हा पहिलावाला 3000 हा येईल, सॉरी. आता इथे एक राईट द ॲप्रिशिएट नंबर इन बॉक्सेस इन नंबर लाईन ते बघायचं आपल्याला. तर 5500 इथं बघा 5550 5575 म्हणजे 25चा टेबल बनतो आहे. आपण इथे येईल 5525 25 टूचा 50, नंतर येईल 75, नंतर येईल 5600 परत 25चा टेबल
5650, नंतर येईल 5675, नंतर येईल 5725. एवढं सोपं आहे. हा क्वेश्चन मी तुम्हाला परत सांगतो. आपल्याला असा नंबर शोधायचा आहे. तो नंबर आहे 3556 आणि 4556. हा वाला क्वेश्चनचा बोलतो मी. या नंबरच्या मोठा पाहिजे नंबर. 3655 याच्या मोठा आहे, याच्या छोटा आहे, म्हणून हा नंबर येईल. 3535 हा याच्या अगोदरचा नंबर आहे, म्हणजे हा नाही येणार. 4356 या नंबरचा छोटा आहे, म्हणजे येईल. 4655 या नंबरचा मोठा आहे, याच्या नंतरचा आपला नंबर पाहिजेच नाही. आपल्या याच्या नंबरचा अगोदरचा पाहिजे आणि 3500च्या नंतरचा नंबर नाही येणार, याच्यानंतर नाही येणार. याच्यामध्ये जो असेल तो येईल. 4655 हा येईल का? नाही. हा कारण की हा याच्या नंतरचा आहे, म्हणून हा नाही येणार. 3565 हा याच्यानंतर येईल का? याच्यानंतर आहे का? आहे, म्हणून हा येईल. तर अशा प्रकारे लेट्स आयडेंटिफाय द नंबर हा आपला चॅप्टर संपूर्ण शिकून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलापर्यंत पोचवा. चांगले व्ह्यू येत आहेत आणि तुमचे व्ह्यू, लाईक हेच आम्हाला काय बोलतं अभिमानास्पद आहे आम्हाला बघण्यासाठी. म्हणून चॅनल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचवा. धन्यवाद.